नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पाहूयात की आज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूवमेंट आली ते, आणि सोबतच जाणून घेऊया की सोमवारी आपण मार्केटमध्ये कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी निफ्टीचा चार्ट इथे ओपन करतो. तर आज होती निफ्टी आणि सेन्सेक्स दोघांची वीकली एक्सपायरी, कारण उद्या महाशिवरात्री असल्यामुळे जी सेन्सेक्सची एक्सपायरी होणार होती ती आपल्याला आदल्या दिवशीच म्हणजे आज आपल्याला तिथे बघायला भेटते. उद्या महाशिवरात्री असल्यामुळे मार्केट तिथे बंद राहणार आहे, आणि त्याचबरोबर परवा शनिवार आणि रविवारी असल्यामुळे पण मार्केट तिथं कम्प्लिटली 3 दिवस आपल्याला बंद दिसणार आहे. तर 8, 9 आणि 10 तारखेला मार्केट हे कम्प्लिटली बंद असणार आहे. मार्केट जे ओपन होणार आहे ते डायरेक्ट आपल्याला सोमवारी म्हणजे 11 तारखेला तिथे ओपन होताना दिसणार आहेत. निफ्टीमध्ये आज आपल्याला कम्प्लिटली साईडवेज परफॉर्मन्स बघायला मिळतो आहे. काल आपण म्हटलं होतं व्हिडिओमध्ये की निफ्टी हा साईडवेज आणि बुलिश राहण्याची शक्यता आहे. तर मार्केटने आज त्याला वरच्या साईडने चांगलं तरी रिजेक्शन इथे दाखवलं आहे. जर आपण पहिले 5 मिनटाची जर कॅन्डल इथे बघितली तर एक बेरिश कॅन्डलसोबत डाऊन साईडला तिथे मोमेंटम भेटला आहे, आणि नंतर ही जी 11 वाजताची जी कॅन्डल आहे ती जर आपण पाहिली तर ह्याला पण एक रिजेक्शन वरच्या साईडनी भेटताना बघितले. जर आपण ह्या 2 रेंज जर आज मार्क केल्या तर मार्केट काय त्याच्यावर आज तिथे जाताना दिसलं नाही. तर ही जी 11 वाजताची जी कॅन्डल आपल्याला बनलेली दिसते ही एवढी मोठी बुलिश कॅन्डल असून देखील वरच्या साईडला तिथे स्ट्रॉंग क्लोज आपल्याला होताना दिसली नाही. त्याच्यामुळे वरच्या साईडला आपण तिथे बाईंग ट्रेड इथे घेऊ शकत नाही. जर मार्केटमध्ये काहीशी अशा प्रकारे जर कॅन्डल आज बनली असती, बुलिश कॅन्डल काहीशी अशा प्रकारे क्लोज जर आपल्याला तिथे ग्रीन कॅन्डल होताना दिसली असती मोठी, आणि त्यानंतर समजा जर मार्केट खाली आलं असतं काहीसा अशा प्रकारे इथे, तर आपण या ठिकाणी वरच्या डायरेक्शनला ट्रेड प्लॅन केला असता. ही कॅन्डल अशी चांगली वरच्या साईडला क्लोज होणं गरजेचं आहे मोठी. तर अशा आपल्याला तिथे विक्स येऊन चालणार नाही, म्हणजे रिजेक्शनवरून आलेलं चालणार नाही. वर अशी चांगल्या प्रकारे कॅन्डल एक हिरवी आपल्याला तिथे क्लोज होताना दिसली पाहिजे, तेव्हाच आपण एक वरच्या साईडला एक डायरेक्शनल ट्रेड प्लॅन करू शकतो. तर मार्केटने काही ही वरची आपल्याला रेंज ब्रेक करताना दिसली नाही, त्याच्यामुळे आज आपला ट्रेड काही तिथे मार्केटमध्ये बनला नाही. कम्प्लिटली आज निफ्टी आपल्याला साईडवेज जाताना दिसले. तर त्यासोबतच आपण एक बँक निफ्टीवर पण नजर मारूया. बँक निफ्टीमध्ये काल आपला व्ह्यू होता की मार्केट जर आज या ट्रेंड लाईनच्या जर वर राहिलं तर आपल्याला तिथे एक बुलिश ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो अशा प्रकारे इथे. पण मार्केटने आज त्या ट्रेंड लाईनला काही रिस्पेक्ट तिथे देताना आपल्याला दिसलं नाही. खाली जी सेलिंग आली ती पण आपल्याला काही स्ट्रॉंग सेलिंग आपल्याला तिथे मार्केटमध्ये दिसत नाही. ही जी एवढी जी आपल्याला तिथे सेलिंग दिसते 10:40 जी कॅन्डल बनली तेवढीच मार्केटमध्ये काही ती सेलिंग दिसते. त्याच्यानंतर लगेच मार्केटने 15 मिनटानंतर एक बुलिश कॅन्डल तिथे फॉर्म केली आहे, आणि मार्केट दिवसभर नंतर त्याच्या रेंजमध्येच नंतर साईडवेज खेळत राहिले. त्यामुळेच मी काल आपल्याला म्हणलं होतं की डाऊन साईडसाठी जर ट्रेड आपल्याला दिसला तर तिथं आपण इग्नोर करू शकतो, कारण अशा प्रकारे बुलिश कॅन्डल तिथे लगेच मार्केटमध्ये येण्याची शक्यता राहते. आणि आपण जर ही सेलिंग जरी इथून पाहिली तर ही आपल्याला इथे वीक सेलिंग बघायला मिळते. हे जे स्ट्रक्चर इथे ब्रेक केलं इथे फक्त असं मार्केट दाखवते आपल्याला की इथे शॉर्ट ट्रेड आपल्याला तिथे बनू शकतो, पण मार्केट आपण जसं की बघतोय मार्केट इथं काही खाली आपल्याला पडताना दिसत नाही. त्यासाठीच मी आपल्याला काल म्हणलं होतं की जर बुलिश ट्रेड भेटला तर आज आपण तिथे बाईंगसाठी विचार करू शकतो. डाऊन साईडसाठी तिथं आपण ट्रेड जर इग्नोर केला तरी चालेल. तर सोमवारसाठी आपण निफ्टीमध्ये कसा ट्रेड प्लॅन करू शकतो हे एकदा बघून घेऊया. मार्केट जे आता या लेवलवर आहे इथे 22,483ला आत्ता इथे आपल्याला दिसते, आणि त्याच्यावर आपल्याला एक महत्त्वाची लेवल म्हणजे 22,500ची आपल्याला तिथे एक लेवल दिसते. जर मार्केट सोमवारी ह्या रेंजच्या जर वर आपल्याला तिथे ट्रेड होताना दिसलं तर आपण तिथे बाईंगसाठी प्लॅन करू शकतो. मार्केट काहीसं सोमवारी अशा प्रकारे तिथे गेलं पाहिजे. हे लक्षात ठेवा की ह्या रेंजच्या वर आपल्याला तिथे रिजेक्शन आलं पाहिजे खालच्या साईडने, म्हणजे हा एक प्रकारे सपोर्ट होतो. मार्केटमध्ये जेव्हा आपण अशा प्रकारे रेंज मार्क करतो त्यावेळी जर प्राईस खाली असेल तर त्यासाठी ती एक रेजिस्टन्स म्हणून काम करते लेवल, आणि
मार्केटने जर ती लेवल ब्रेक केली तर त्यासाठी एक सपोर्ट म्हणून तिथं आपल्याला ती काम करताना दिसते. तर मार्केटने ही एक लेवल आपल्याला वरच्या साईडला ब्रेक करताना दिसणं गरजेचं आहे. जी आपण ही ब्लॅक कलरने जी मार्क केली ती म्हणजे 22,522 ती जी आपल्याला लेवल दिसते ती म्हणजे आजचं जे आपल्याला तिथे रिजेक्शन भेटले त्याची ती एक इम्पॉर्टंट लेवल आहे. सोमवारी जर काहीसं अशा प्रकारे मार्केट बुलिश जर वरच्या साईडने निघालं तर आपण अशा ठिकाणी या लेवलवर मार्केटमध्ये बाईंगसाठी प्लॅन करू शकतो. तर सोमवारी पण आपला व्ह्यू मार्केटमध्ये काहीसा साईडवेज आणि बुलिशच राहणार आहे. कारण मार्केटमध्ये ही जी आपल्याला साईडवेज रेंज दिसते मार्केट ह्याच्यामध्ये पण राहण्याची शक्यता आहे आणि खूप वोलेटाईल प्रकारे मार्केट राहू शकतं. तर काहीसा अशा प्रकारे पण या रेंजमध्ये मार्केट राहू शकतं. साईडवेज पण मार्केट तिथे सोमवारी दिसू शकतं. जी आपली 22,427ची जी लेवल आहे त्या ठिकाणी मार्केट येऊन एक परत बाउन्स वरच्या साईडला दाखवू शकतं. तर मार्केटमध्ये ही जी आपल्याला रेंज दिसते ही खूप मोठी आत्ता क्रिएट झाली आहे आजच्या दिवसामुळे. ही जी बाईंग आपल्याला इथून दिसते तर काहीशी मार्केट अशा प्रकारे पण इथून एक साईडवेज राहण्याची शक्यता आहे. आणि वरच्या साईडनी जर आपल्याला इथे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलने जर समजावर क्लोजिंग जर दिली तर आपण वरच्या साईडला एक बुलिश ट्रेड पण प्लॅन करू शकतो. तर निफ्टीमध्ये काहीसं साईडवेज आणि बुलिश आपल्याला मार्केट तिथे सोमवारी जाण्याची शक्यता आहे. तर निफ्टीमध्ये जर करंट मार्केट प्राईस बघता वरच्या साईडला जर एक रेजिस्टन्स बघायचा म्हटलं तर 22,522चा एक रेजिस्टन्स तिथं आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्यावर म्हणजे 22,580चा एक रेजिस्टन्स मार्केटमध्ये दिसतो आहे. आणि डाऊन साईडसाठी जर पाहिलं तर 22,427चा एक सपोर्ट आहे आणि त्याच्या खाली अजून आलो तर 22,350चा एक सपोर्ट दिसतो आहे आपल्याला. तर अशा प्रकारे काहीशे आपल्याला इथे लेवल्स निघून येतात आहेत सोमवारसाठी. आता पाहूया की बँक निफ्टीमध्ये आपल्याला कसा ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो. बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं आपण तर इथे एक आपल्याला एक इम्पॉर्टंट लेवल फॉर्म होताना दिसते. मार्केटने तिथे एक मल्टिपल टच आपल्याला देताना दिसते. तर ही एक रेंज जर आपण अशी पाहिली तर बँक निफ्टीमध्ये काहीशी अशी एक इम्पॉर्टंट लेवल आपल्याला तिथे दिसते. तर बँक निफ्टीमध्ये बुलिश आणि बेरिश दोन्ही साईडला आपल्याला तिथे ट्रेड भेटू शकतात. समजा जर मार्केट ह्या लेवलच्या वर जर ट्रेड केलं इथे काहीसा अशा प्रकारे तर आपल्याला त्याचं पहिलं जे टार्गेट जे भेटेल ते म्हणजे 48,150चा आपल्याला तिथे टार्गेट भेटू शकतं. आणि समजा मार्केटने जर ही लेवल समजा खालच्या साईडला ब्रेक केली तर मार्केट काहीसा आपल्याला डाऊन साईडसाठी इथे जाताना दिसू शकतं. तर डाऊन साईडसाठी पण आपल्याला तिथे एक ट्रेड बनू शकतो. पण शॉर्ट ट्रेड घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटमध्ये इथून एक क्विक बाईंग आलेली आहे. एक बुलिश बाईंग मागच्या साईडपासून तिथे येताना दिसते. तर स्टॉप लॉस जे आपले जे असणार आहेत ते कृपया ट्रेल करत चला. मार्केटमध्ये जास्त डाऊन साईड मोठा मूव येण्याची अपेक्षा ठेवू नका. पटपट आपले प्रॉफिट तिथे बुक करा. टार्गेट्स आपले कमी ठेवा. 1:1 1:2चेच तिथे रिस्क रिवॉर्ड ठेवा डाऊन साईडसाठी. आणि अप साईडसाठी तिथे आपण लॉंगसाठी मोठे टार्गेट्स प्लॅन करू शकतो. जर मार्केटने ही लेवल पण समजावर ब्रेक केली 48,150ची तर त्यावर पण मार्केट जाऊ शकतं 48,565पर्यंत. तर बँक निफ्टीमध्ये वरच्या साईडला चान्सेस जास्त आहेत मार्केट जाण्याची. डाऊन साईडसाठी जर मार्केटने समजा जर आपल्याला एक छोटासा मूव दिला तर तिथं आपण छोटे टार्गेट्स प्लॅन करून प्रॉफिट बुक करू शकतो. बँक निफ्टीमध्ये आपल्याला तिथे दोन्ही साईडला बुलिश आणि बेरिश ट्रेड दिसतात आहेत. जास्त करून मार्केट हे बुलिश जाण्याची शक्यता आहे आणि निफ्टीमध्ये जर आपण पाहिलं तर साईडवेज आणि बुलिश राहण्याची शक्यता तिथे मार्केटमध्ये आपल्याला दिसते. ज्या लेवल्स आपण या बनवल्यात त्या नक्की मार्क करून चाला कारण या लेवल्सवरून आपल्याला खूप तिथं फायदा भेटू शकतो.
जसं की आपण पाहतोय की 22,500ची लेवल आपण काल मार्क केली होती, जी आज कशा प्रकारे तिथे रेझिस्टन्सचं काम त्यांनी केले. बरोबर या ठिकाणीच आपल्याला तिथे मार्केटमध्ये रेझिस्टन्स येताना दिसतोय. तर अशा प्रकारच्या लेवल्स मार्केटमध्ये ट्रेड करताना नक्की तिथे मार्क करत चला. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या ट्रेडर्स मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.